हिंगणा बस डेपोची मी पाहणी केली, गणेशपेठ डेपोची सुद्धा पाहणी केली. पाहणी अंती काही ठिकाणी मला चुका आढळल्या. त्या चुकावर ताबडतोब आमच्या जे डेपोचे इंचार्ज आहेत त्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना मी केलेल्या आहे. हिंगणा डेपोची पाहणी केली असता मला निदर्शनास आलं की गेल्या आठवड्यामध्ये शेजारील एका खाजगी व्यक्तीनं हिंगणा डेपोच्या जागेमध्ये अतिक्रमण केले होतं. रात्रीतून त्यांनी ती भिंत बांधून घेतली होती आणि त्यामुळे शासकीय जागेवर त्यांनी अतिक्रमण केलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि ते अतिक्रमण जे आहे ते काढायला सांगितलं. ताबडतोब त्याचा सर्वे करायला सांगितलं आणि आमची जागा आमच्या ताब्यात आणि जर खाजगी मालकाची जागा असेल तर त्यांना द्यायला आमची काहीच हरकत नाही. परंतु शेवटी एसटी महामंडळाच्या जागेवर जर कोणी अतिक्रमण करत असेल आणि पोलीस जर त्यांना साथ देत असेल तर अशा प्रकारे मला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावं लागेल असे मी तिथल्या ACPने सांगितलं. परंतु त्यांनी ताबडतोब सहकार्य करून जे अतिक्रमण केलेलं होतं ते काढून टाकल्यामुळे तो वाद आता मिटलेला आहे. परंतु शेवटी भविष्यामध्ये सुद्धा एसटी महामंडळाच्या जागेवर असं जर कोणी खाजगी व्यक्ती अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. उद्धव ठाकरे येत आहेत अधिवेशनामध्ये. अधिवेशनाला केवळ 3 दिवस शिल्लक राहताना ते येत आहेत. तुम्ही नाही, आम्ही स्वागतच त्यांचं करतो. खरं तर त्यांनी सोमवारपासूनच अधिवेशनाला येणं अपेक्षित होतं, परंतु मुंबईला राहून फक्त आता अधिवेशनांमध्ये असं घडतंय तसं घडतंय, हे घाबरले ते घाबरले अशा वावड्या उठवण्याच्या ऐवजी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्यांनी सोमवारपासूनच होणाऱ्या अधिवेशनामध्ये, कारण खरं तर हे कमी काळाचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये ते जर सहभागी झाले असते तर जनतेला आणि प्रामुख्यानं त्यांच्या सहकार्यानं आनंद झाला असता. पण ठीक आहे, उशिरा का होईना ते नागपूरला दर्शनासाठी येत आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो आम्ही. आणि महाराष्ट्रात रस्ते सुरक्षेसाठी तुम्ही झिब्रो स्लोगन दिलेला आहे, काय म्हणाल त्याबद्दल? झेब्रू नावाचा एक शुभंकर आम्ही तयार केलेला आहे. झेब्रा क्रॉसिंगच्या माध्यमातून अनेक वेळा पादचाऱ्यांच्या अपघात होतात आणि आम्ही आतापर्यंत जो रेशो काढलेला आहे 40% अपघात हे 2 व्हीलरवरून चालणाऱ्या प्रवाशांचे होतात आणि त्याचबरोबर 20% अपघात हे रोड क्रॉसिंग करताना होतात. आणि झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग सर्वसामान्य प्रवाशांनी किंवा जनतेनं करणं अपेक्षित असताना तसं होत नाही आहे. त्यामुळे आम्ही झेब्रा जे एक जनावर आहे त्या जनावराला रिस्पेक्ट देऊन आम्ही झेब्रू नावाची एक संकल्पना आमच्या RTOच्या एका अधिकाऱ्याने आणली आणि त्या झेब्रूच्या माध्यमातून तो शुभंकर आम्ही बनवून सर्वसामान्य लोकांमध्ये आम्ही तो फिरवणार आहोत आणि जनजागृती करणार आहोत. जास्तीत जास्त रोड सेफ्टीच्या माध्यमातून अपघात होऊ नये आणि त्यात कमी यावी, किंबहुना ते अपघात पूर्णतः बंद व्हावे, हे मताचे परिवहन विभाग असल्याकारणानं झेब्रूच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत.